आवाज महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात परत एकदा आपलं स्वागत। आपण बोलतो आहोत हे जे काही व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन ॲक्ट कायदा जो काही संमत झालेला आहे संसदेमध्ये त्याचा सर्वसामान्यांना किती फायदा होईल, भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यामध्ये त्याचा उपयोग होईल का नाही, आपण बघूयात तनिष्कांच्या या प्रश्नांबाबत काय भूमिका आहेत। महिला वर्गाला आपण फक्त 50% आरक्षण देऊन चालणार नाही, ते या विचारप्रवाहात त्यांना सामील करून घ्यायला पाहिजे अशी सकाळ माध्यम समूहाची धारणा आहे। त्यामुळे या तनिष्कांना या विषयावर काय वाटतं हे आपण पाहू आणि चर्चा पुढे चालू ठेवू। बळ मिळेल का नाही तो पुढचा प्रश्न आहे सर, पण कायदा पास झाला त्याबद्दल आपण एकदा अभिनंदन करूया। कायदा त्यांनी पास केला म्हणून त्यांचं खरं कौतुक करायला पाहिजे। पण भ्रष्टाचार हा थांबतो कितपर्यंत? आणि ज्यांना आता समजा एखाद्याने भ्रष्टाचार उघड केला तर आपण त्यांच्याच जीवाला धोका असतो। पण आपण जेव्हा भ्रष्टाचार उघडकीस करू, मला तरी वाटतं वैयक्तिक आपण आपली सुरक्षितता घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपण अगोदर कळवायला पाहिजे। पोलीस यंत्रणा असेल, आपले जे वरचे पण असतील जे आपली काळजी घेतील, एकदा आपण जर त्यांना जागृत केलं की मी असा भ्रष्टाचार ओपन करणार आहे पण मला सुरक्षा पाहिजे, आपण स्वतःहून जर सुरक्षा घेतली तर मला वाटतं कायद्याचं तर नक्कीच पालन होईल। पण आपण पण कायद्याला सहकार्य करून त्याचा आणखीन जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला लाभ होईल असं मला तरी वाटतं। शासकीय म्हणजे जे यंत्रणा आहे त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार जर होत असेल तर या कायद्यामुळे नक्कीच तो भ्रष्टाचार थांबेल असं मला वाटतं। कारण कॉलेजेसच्या फीस वगैरेमध्ये पण जो भ्रष्टाचार केला जातो तो रोखण्यास परिपूर्ण मदत होईल, किंवा आम्हीही त्याचे प्रयत्न करू हे भ्रष्टाचार रोखण्याचा। यावेळेला निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर नवयुवक पहिल्यांदा मतदान करणार आहे आणि त्याच्या हातात बरेच काही अधिकार आहेत। आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थ्यांना, युवकांना काय वाटतं। BN बांदोडकर कॉलेज ठाणेचे विद्यार्थी आपल्याकडे आलेत। आपली प्रतिनिधी संयुक्ता अंगवलकर त्यांच्याबरोबर आहे। संयुक्ता, वेळ अगदी कमी आहे, अगदी थोडक्यात एक 3-4 त्यांच्या प्रतिक्रिया सांग, युवकांना काय वाटतं या विषयावर। हां, इथे BN बांदोडकर विद्यालयाचे विद्यार्थी काही माझ्याबरोबर आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका ते आपल्यासमोर यासमोर मांडणार आहेत। तुम्हाला काय वाटतं की या व्हिसल ब्लोअर विधेयकाचा फायदा कितपत होईल? ज्याप्रमाणे न्यायाधीशांबद्दल गुन्हा हातात घेणाऱ्यांबद्दल जी कठोर कारवाई होते, त्याचप्रमाणे व्हिसल ब्लोअर जे असतात त्यांच्या विरोधात गुन्हा हातात घेणाऱ्यांबद्दल तेवढीच कठोर कारवाई आणि कठोर नियमांची अंमलबजावणी केली तर हे विधेयक नक्कीच सक्सेसफुल होईल असं मला वाटतं। आपल्याकडे नेहमी विधेयक पास होतं पण त्याची अंमलबजावणी होत नाही, पण जर अंमलबजावणी व्यवस्थित झाली तर नक्कीच ह्याचा उपयोग होईल भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि कमीत कमी 50% तरी भ्रष्टाचार कमी होईल ह्याच्यामुळे। विधेयक जे पास होणार आहे त्याच्याबद्दल मला वाटतं की समाजाला खूपच फायदा होईल आणि गांधीजींनी जे स्वप्न बघितले सुदृढ एक भारत बनायचं ते सुदृढ भारत नक्कीच बनेल, कारण की याच्याने पूर्ण भारत हा भ्रष्टाचार मुक्त होणार आहे तर व्हिसल ब्लोअरांना जर आपण पाठिंबा दिला तर हे विधेयक पास करून जाईल। व्हिसल ब्लोअर या विधेयकामुळे भ्रष्टाचाराला कितपत आळा बसेल, तुम्हाला काय वाटतंय? मला असं वाटतं की भ्रष्टाचार करायचा का नाही करायचा हा प्रत्येकाचा प्रश्न आहे आणि यासाठी आपण आपले जर विचार बदलले तर मग नक्कीच याचा आपल्याला फायदा होणार आहे। कारण की जर एखाद्या सामान्य व्यक्तीने जाऊन कंप्लेंट केली तर मग त्या व्यक्तीला एक भीती त्याची कमी होईल की मला सिक्युरिटी मिळणार आहे, म्हणून तो नक्कीच प्रयत्न करेल। भ्रष्टाचाराला आळा तर बसेल, पण त्याचं आहे की हा लॉ जो पास झाला आहे तो इम्प्लिमेंट कसा होईल, तो इम्प्लिमेंट स्ट्रॉंग असेल तर सगळ्यांना हिंमत येईल आणि नक्कीच ह्या करप्शनला आळा बसेल। मला असं वाटतं आपण युवकांच्या प्रतिक्रिया, भ्रष्टाचार खूप चाललेला आहे त्यामुळे सगळ्या लोकांनी समोर येऊन आणि भ्रष्टाचाराला आळा बसवला तर हा नक्कीच काही प्रमाणात कमी होईल। ठीक आहे, आपण प्रतिक्रिया बघितल्या। मला पुन्हा एकदा जायचं आहे विश्वंभर चौधरींकडे आणि त्याच्यानंतर ठाकूर आपल्याकडे पण येतो मी। विश्वंभरजी, 1-2 गोष्टींच्या मुद्द्यावर स्पेसिफिक आपलं मत पाहिजे होतं। एक म्हणजे असं बोललं जातं की या कायद्यामध्ये, नवीन कायद्यामध्ये व्हिक्टिमायझेशन म्हणजे नेमकं काय त्याच्याबद्दल जास्त एलॅबोरेटली डिफिनेशन दिलेली नाही आहे, की जी आपण मगाशी म्हणत होतो त्याप्रमाणे अमेरिकेत किंवा UKमध्ये आणि कॅनडामध्ये सुद्धा आहे। आणि दुसरं म्हणजे डिस्क्लोजरची व्याख्या स्पष्ट झालेली नाही आहे। अनेक प्रकारची डिस्क्लोजर्स असतात, तर व्हिक्टिमायझेशन आणि डिस्क्लोजर याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? नाही, मी म्हणूनच म्हणालो की व्हिक्टिमायझेशनची व्याख्या स्पष्ट तर पाहिजेच पाहिजे, पण व्हिक्टिमायझेशन जर केलं एखाद्याने जाणून बुजून तर त्याचं काय आणि त्याला शिक्षा काय, त्याच्यात शिक्षेची तरतूद पाहिजे, ती यात नाही आहे। मग असे एक फक्त वाक्यात श्रीमंत माने जे म्हणाले त्यामुळे थोडासा गैरसमज होऊ शकतो म्हणून की फक्त व्यवस्थेतल्या आतील लोकांचं नाही तर एनी अदर पर्सन इन्क्लुडिंग NGO असा शब्द आहे, त्या अर्थाने कुठलाही माणूस हा व्हिसल ब्लोअर असू शकतो, एवढं एक स्पष्टीकरण। आता व्हिक्टिमायझेशनची जर असे असेल की त्याच्या शिक्षेची तरतूद नसेल
तर हे शक्य आहे की व्हिक्टिमायझेशन जास्तीत जास्त होत राहील, की माझ्यावर सूड म्हणून, माझ्यावर खुन्नस म्हणून हे प्रकार आपल्याकडे फार वारंवार होत आलेले आहेत. तेव्हा त्याची स्पष्ट व्याख्या, ते केलं तर करणाऱ्याला दंड काय, त्याची शिक्षा काय हे स्पष्टपणे, त्याबद्दल CVCचे अधिकार नेमके काय या प्रकारे स्पष्टता हे नक्की पाहिजे. अनॉनिमस कंप्लेंटचा जो काही मुद्दा होता की बेनामी कंप्लेंट, याच्यावरती माझं मत कार्यकर्ता असून सुद्धा थोडं वेगळं आहे की जबाबदारीचं तत्व हे तक्रार करणाऱ्यांमध्ये सुद्धा असावं. RTIचं आपण बघतो की RTI मध्ये खूप ब्लॅकमेलर्स तयार झाले. एक उपसचिव मंत्रालयातले मला सांगत होते की 80% वेळ माझा खोट्या RTIलाच उत्तर देण्यात जातो. त्यामुळे लोकपालमध्ये सुद्धा फ्रीविलस कंप्लेंटच्या विरुद्ध एक तरतूद आली, तिचं आपण स्वागत केलं पाहिजे. तक्रार करणाऱ्यांनी सुद्धा जबाबदारीने केलं पाहिजे आणि म्हणून बेनामी कंप्लेंट्स करू नयेत असं माझं व्यक्तिगत मत आहे. भले त्याच्यामध्ये काही वाटत असेल की आपल्यावर अन्याय होतो, आपल्याला नाव द्यावं लागेल, ज्याला भ्रष्टाचाराचा भांडाफोड करायचा आहे त्यांनी तो केलाच पाहिजे समोरून. ते राष्ट्रीय कर्तव्य आहे आपलं, ते आपल्या नागरिकत्वाची अट असली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळे अनॉनिमस कंप्लेंटला मी काही खरं म्हणजे त्या बाजूचा नाही आहे. परंतु आपण जे म्हणता त्या डेफिनेशन्स होणं त्याची खूप गरज आहे आणि त्याच्या शिक्षा याही येण्याची गरज आहे. डिस्क्लोजरचा जो आपण मुद्दा घेतला की डिस्क्लोजर म्हणजे नेमकं काय, हा थोडा वाईडर विषय असं मला वाटतं. ठीक आहे, आपण अमुक माणसांनी आपण डिस्क्लोजर बद्दल आपण नंतर बोलू. मला संदीप ठाकूरांकडे यायचं आहे. संदीप ठाकूर, वेळ अगदी कमी आहे, आपल्याला काय वाटतं तातडीने कुठले मुद्दे याच्यामध्ये ऍड होण्याची गरज आहे? नाही, पहिल्यांदा त्याच्यात काही अशा तरतुदी आहेत की त्यांनी जर म्हणजे ज्यांनी भ्रष्टाचार केला त्या डिपार्टमेंटल्या माणसांनी बोनाफाईडे जर त्याची अथॉरिटी एक्झरसाईज केली असेल किंवा डिस्क्रेशन वापरलं असेल तर त्याच्याबद्दल काही कारवाई करू नये अशी एक याच्यात तरतूद आहे. ती माझ्या मते जरा विचित्र आहे, कारण तसं प्रत्येकच म्हणणार की मी माझा पॉवर बोनाफाईडे वापरलेला आहे आणि डिस्क्रेशन बोनाफाईडे वापरलेले आहे. दुसरी गोष्ट, मगाशी आपण जे म्हणाल त्यात मला एक स्पष्टीकरण करायचं होतं की निनावी जे आहेत त्यांच्याबद्दल याच्यात काही ते जरा विचित्र होईल असं म्हणणं, कारण हा कायदा जो आहे तो जे नाव सांगतात स्वतःचं आणि तक्रार करतात त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी आहे. जर तुम्ही नावच सांगत नसाल तर कोणाला तुम्ही कोण आहात माहित नाही तर तुम्हाला प्रोटेक्शन. मला शेवटचं एक भरत वाक्य फक्त माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून श्रीमंत मानेंना विचारायचंय. श्रीमंत माने, एका मुद्द्याबद्दल फक्त आपण सांगा. माध्यमांकडे आपल्याकडे तर नेहमीच सतत अशा तक्रारी येत असतात. श्रीमंत माने, आवाज ऐकू येतो का आपल्याला? हा, येतो. माध्यमांकडे अशा नेहमीच तक्रारी येत असतात, आपल्याला वाचकांच्या पत्रांमध्ये त्यांच्या तक्रारी येत असतात किंवा आणखीन माहिती पास होत असते. अशा प्रकारच्या ऍक्टचा माध्यमांना किती फायदा होऊ शकेल किंवा माध्यमं किती फायदा करून घेऊ शकतील असं आपल्याला वाटतं? निश्चितपणे फायदा होईल. त्याचं कारण असं आहे की आपण आता बहुतेक माध्यमांमध्ये RTIचा वापर वाढलेला आहे चांगल्या पद्धतीने. माहिती मिळवण्यासाठी एक हत्यार म्हणून, टूल म्हणून आपण त्या RTIचा वापर करतो. RTI वरून माहिती हातात आल्यानंतर पुढं काय करायचं? बऱ्याच वेळेला असं होतं की आत्ता आपण ज्याच्यावर चर्चा करतोय की क्लिअर कट तुम्हाला जर करप्शन दिसत असेल, मिसअप्रोप्रिएशन दिसत असेल तर पोलीस कंप्लेंट होईल किंवा बाकीच्या गोष्टी पुढं कारवाई होईल. माध्यमांमध्ये त्या संदर्भात येणारे जे वृत्तांत आहेत त्याला आत्ता आपल्याकडे फक्त RTIचा अधिकार आहे की आमच्याकडं माहितीच्या अधिकारानुसार मिळालेली ही माहिती आहे, त्यानुसार आम्ही ही स्टोरी ब्रेक केलेली आहे. आता याच्यात पत्रकारांना संरक्षण आणि त्याचबरोबर जे धाडसानं मांडलं पाहिजे हे सगळे जे गैरप्रकार आहेत तर त्याला एक मोठा आधार या कायद्यामुळं होईल असं मला वाटतंय. आणखी एक टूल माध्यमांच्या हातात या निमित्तानं या कायद्याच्या ठीक आहे. भाई अगदी शेवटचे क्षण उरलेत, अगदी भरत वाक्य, अगदी शेवटचं वाक्य. नाही, भरत वाक्याचं आहेच. त्याच्यामध्ये असं आहे की डिस्क्लोजरच्या याच्यामध्ये अमेंडमेंट आलेली आहे. जी पूर्वी जे डिस्क्लोजरचं होतं आपण व्यवस्थित पाहून घ्या. त्यामुळे डिस्क्लोजर याची व्याख्या अतिशय व्याप्ती त्याच्यामध्ये वाढवण्यात आलेली आहे. आणि दुसरं विश्वंभर म्हणाले तसं की या कायद्याचा वापर आणि गैरवापर ह्या दोन्ही गोष्टीचा आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. RTI सारख्या कायद्याचा आज इतका दुरुपयोग काही ठिकाणी होत आहे, परंतु उपयोग सुद्धा मोठ्या प्रमाणात होतोय. म्हणून आपण दुरुपयोगाकडे दुर्लक्ष करावं असं असू नये असं मला असं वाटतं. आणि एक कायदा अस्तित्वात आलेला आहे, त्याच्यामध्ये अनेक बदल येणाऱ्या कालावधीमध्ये होतील. ठीक आहे. आपण त्याची सुरुवात एक पॉझिटिव्ह झाली. निश्चित. नाही, हे मान्य करणं आवश्यकच आहे आणि हे सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे की सुरुवात तर झालेली आहे. याच्यानंतर अनेक बदल कायद्यामध्ये होतील, लोकांचं धैर्य आणखीन वाढेल या कायद्यामुळे, अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. भ्रष्टाचाराला आळा घालण्याकरता शेवटी समाजातल्या लोकांनीच उभं राहायला लागतं. समाजातल्या लोकांनी फर्म नैतिक स्टँड घ्यायला लागतो, तर माध्यमही मागे उभे राहतात, समाजही मागे उभे राहतो आणि भ्रष्टाचारी लोकांवरही आळा बसू शकतो, दबाव वाढू शकतो. या चर्चेमध्ये भाग घेतलेल्या आपल्या मंडळींचे आपण आभार मानूयात. याच चर्चेच्या उत्तरार्धामध्ये आपण बोलणार आहोत पोलीस तपासामधल्या त्रुटी, गुन्ह्यांचं बदलत जाणारं स्वरूप आणि त्याचबरोबर महाराष्ट्र या सगळ्यामध्ये कुठे आहे या विषयावर. त्याच्या आधी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती.